सांगलीत स्वातंत्र्य सैनिकाच्या घरासोबत भयंकर प्रकार, संपूर्ण कुटुंबाला ठार मारण्याचा डाव। मध्यरात्री घडलेली ही घटना ऐकून कुणाच्याही अंगावर काटा उभा राहील। शांत झोपलेल्या एका घराभोवती अचानक काहीतरी घडत होतं, पण घरातल्या कुणालाही त्याची कल्पना नव्हती। सांगली जिल्ह्यातील तालुक्यातील ही घटना घडली आणि केवळ ही चोरी, हल्ला किंवा धमकी नव्हती, तर संपूर्ण कुटुंबच संपवण्याचा थंड डोक्याने आखलेला डाव होता। त्या रात्री नेहमीप्रमाणे घरातील सर्वजण जेवण करून झोपी गेले होते। घराच्या आजूबाजूला शेती, रस्ता आणि अंधार पसरलेला होता। मध्यरात्रीच्या सुमारास बाहेर काही हालचाल सुरू झाली, पण इतकी शांत होती की घरातल्या कुणालाही संशय आला नाही। घराच्या मागील आणि पुढील बाजूला काहीतरी जोडण्याचे काम सुरू होते। कुणीतरी अंधाराचा फायदा घेत होता, कुणीतरी मोकळ्या जागेचा फायदा घेत होता आणि कुणीतरी घरातील लोक झोपलेले आहेत याची पूर्ण खात्री करूनच हा डाव रचत होतं। काही वेळाने अचानक मोठा आवाज झाला, जणू काही स्फोट झाल्यासारखा आवाज, आणि क्षणातच आजूबाजूला प्रकाश, ठिणगे आणि गोंधळ उडाला। त्या आवाजाने घरातील सर्वजण दचकून जागे झाले। नेमकं काय घडलं हे कळायच्या आतच घराबाहेर काहीतरी अघटित घडल्याचं लक्षात आलं। दरवाजा उघडताच क्षणभर थांबावं लागलं, कारण बाहेर काहीतरी बरोबर नाही हे जाणवत होतं। काही सेकंद आधी किंवा नंतर जे कुणी बाहेर पडलं असतं तर परिणाम वेगळाच झाला असता। त्या स्फोटानंतर काही काळ वीज गेली, अंधारात घरात भीतीचं वातावरण पसरलेलं। काही वेळाने वीज आली, पण लगेचच पुन्हा काहीतरी विचित्र घडू लागलं। घराच्या दरवाजाजवळ हलकासा झटका जाणवल्यानंतर सगळ्यांच्या लक्षात आलं की हा साधा अपघात नाही, हा योगायोग नाही, हा थेट जीव घेण्याचा प्रयत्न आहे। घराच्या बाहेरून कोणीतरी तारा जोडून दूर अंतरावरून त्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला होता। सगळं इतक्या नियोजनबद्ध पद्धतीने केलं होतं की हा प्रकार पाहून घरातील लोक हादरून गेले। या सगळ्या गोंधळात बाहेर काही लोक पडताना, बोलताना आणि शेताच्या दिशेने हालचाल करताना दिसले, मात्र अंधारामुळे त्यांची ओळख पटू शकली नाही। भीती, गोंधळ आणि धक्का यामध्ये घरातील लोकांनी स्वतःला सावरलं आणि आपल्याला संपवण्याचा डाव आहे हे स्पष्टपणे सांगण्यात आलं। तातडीने खबर दिली गेली, घटनास्थळी पाहणी झाली, तपास सुरू झाला आणि या संपूर्ण प्रकारामागे पूर्ववैमनस्यातून आखलेला कट असल्याचा संशय बळावला। शेवटी जे समोर आलं ते धक्कादायक होतं। ही घटना केवळ एखाद्या घरावर झालेला हल्ला नव्हता, तर सांगली जिल्ह्यातील त्या तालुक्यात स्वातंत्र्य सैनिकाच्या कुटुंबाला थेट करंट देऊन मध्यरात्री संपवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता। घराच्या दरवाजांना विजेचा स्पर्श झाला असता तर एकाही व्यक्तीचा जीव वाचला नसता। काही क्षणांचा फरक, अचानक झालेला स्फोट आणि वीज खंडित होणं यामुळे मोठा अनर्थ टळला। ही घटना उघडकीस येताच संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली।